मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने आपली स्टोरी आणि कलाकारांचा उत्तम अभिनय या दोन गोष्टींच्या बळावरती लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे। या मालिकेमध्ये काव्या पार्थ आणि नंदिनी व जीवा यांचं मनाविरुद्ध लग्न झाल्यामुळे या दोन्ही जोडप्यांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे आणि अशामध्ये श्रम्य व वसुंधरा या दोन्ही मायलेकींची जोडी मात्र काव्य व नंदिनीला त्रास देऊन या दोन्ही जोडप्यांचा घटस्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत। तर या मालिकेमध्ये नंदिनी ही हे सगळं काही सामंजस्याने आणि शांतपणे हाताळताना दिसून येत आहे, पण काव्य मात्र कोणालाही न जुमानता रोखठोक पद्धतीने तिची मतं मांडत आहे। जसं की आपल्याला माहित आहे की काव्य व जीवाचं एकमेकांवर अगोदर जीवापाड प्रेम होतं आणि दोघांना एकमेकांशी लग्नही करायचं होतं, पण नंदिनी व पार्थ या दोघांच्या लग्न सोहळ्यामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काव्याला पार्थ सोबत लग्न करावं लागलं आणि त्यानंतर जीवाने नंदिनी सोबत लग्न केलं आणि त्यानंतर नात्यांचा चांगलाच गुंता झाला। तो कसा सोडवायचा अजूनही हाच प्रश्न सगळ्यांसमोर आहे। काव्याच्या आईला म्हणजे शारदाला हे सत्यही समजलंय की काव्य व जीवाचं अगोदर एकमेकांवरती प्रेम होतं, त्यामुळे तिलाही धक्का बसल्याने ती आजारी पडली आहे। त्यामुळे काव्याने तिच्या आईचा आणि घरच्या सगळ्यांचा विचार करून अजूनही हे सत्य कोणाला सांगितलेलं नाही की तिचं जीवावरती अगोदर प्रेम होतं आणि अजूनही ती जीवावरतीच प्रेम करते आणि नंदिनीला सुद्धा जीवा व काव्याच्या पूर्वीच्या प्रेम प्रकरणाबद्दल अजून माहीत नाही। पण लवकरच या मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे। नंदिनी समोर हे सत्य उघड होणार आहे की जीवा व काव्या एकमेकांवर अगोदर प्रेम करत होते। आता हे सत्य समजल्यानंतर नंदिनीचा निर्णय काय असेल हे बघणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आपल्या बहिणीच्या प्रेमासाठी ती जीवाला डिवोर्स देईल का हे बघणं उत्कंठावर्धक असणार आहे। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्स करिता लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा।